हृदयाला हृदयासव डोलावसं वाटतं, हृदयाला हृदयासव डोलावसं वाटतं, विचार आणि भावनांना खुलावसं वाटतं, विचार आणि भावनांना खुलावसं वाटतं. खुलण्यासाठी हृदयाचा सुसंवाद होतो, खुलण्यासाठी हृदयाचा सुसंवाद होतो, त्यातूनच तर भाषेचा जन्म होतो. नमस्कार मंडळी. आज मराठी भाषा गौरव दिवस आहे. पण फक्त 27 फेब्रुवारी ह्या एकाच दिवशी मराठी भाषेचा अभिमान बाळगून फायदा नाही. मराठी भाषा फक्त वाढवण्यासाठी प्रयत्न न करता ती वृद्धिंगत कशी होईल याचा प्रयत्न जास्त झाला पाहिजे. आणि हे सगळं सांगण्यासाठी आज आपल्याबरोबर आल्या आहेत श्रीमती निशा दळवी मॅडम. निशा दळवी मॅडमने, नमस्कार मॅडम. निशा दळवी मॅडम ह्या मराठीमध्ये BA झालेल्या आहेत. मराठी माध्यमातील मराठी विषय शिकवणाऱ्या ह्या गेली 20 वर्षे ह्यांचा अनुभव आहे. तर आज आपण ह्यांच्याकडनं थोडं जाणून घेऊया की मराठी भाषा वृद्धिंगत होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. नमस्कार मॅडम. नमस्ते. आपण सगळ्यात आधी प्रेक्षकांना हे सांगूया की मराठी राजभाषा दिवस साजरा कसा, कुठून सुरुवात झाली आणि का सुरुवात झाली. खरं तर माझ्या माहितीप्रमाणे मराठी राजभाषा दिवस हा 27 फेब्रुवारी 2013 कवी कुसुमाग्रज, ज्येष्ठ कवी आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज, म्हणजे त्यांचं पूर्ण नाव विष्णू वामन शेवाळकर, यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आपण हा राजभाषा गौरव दिन साजरा करतो. तर ते माझ्या माहितीनुसार. आणि एक मराठीला राजभाषेचा दर्जा का मिळाला, कारण का तर साधारणपणे 1,500 ते 2,000 वर्षांची एक परंपरा असते भाषेला, तेव्हा तो राजभाषेचा गौरव दिला जातो. खरं तर आता आपल्याला तो उशीरच झालेला आहे, तर त्या अभिजात भाषेचा दर्जा दिला जातो. पण जे आता माझ्या माहितीप्रमाणे तर 2013 पासून सुरुवात झाली आणि 27 फेब्रुवारी. पण आजच्या काळात या दिवसाचं महत्व जास्त वाढलेलं आहे. ऍक्च्युली खरं तर वाढलं का वाढलं माहितीये का, कारण कसं होतं, माय मरुनी मावशी जगो ही जी उक्ती आहे ना, त्या उक्तीप्रमाणे कसं झालेलं आहे की आपण मावशीला खूप जास्त उंचावर येऊन ठेवलंय किंवा मावशीला जास्त महत्व दिलं. जी इंग्रजी भाषा मला म्हणायचंय की त्या इंग्रजी भाषेचं गेल्या काही वर्षांमध्ये इतकं प्राबल्य आपण वाढवून ठेवलेलं आहे ना की आपल्या मराठी भाषेची मायची कुठेतरी घुसमट झालेली. आणि कसं होतं, जेव्हा अति होतं तेव्हा कुठेतरी आता माय घुसमट काढणारच ना वरती. आणि आता त्याचं महत्व आपल्याला कळायला लागलंय की जेव्हा मराठी शाळा कुठे कुठे आता बंद पडायला लागल्यात, रादर त्या बंदच झालेल्या मराठी शाळा, तेव्हा आपल्याला मराठी भाषेचं महत्व कळायला लागलं. त्यामुळे म्हटलं तर हेच आहे की आता ते महत्व वाटायला लागलंय आपल्याला. पण मग हा जो आपण मराठी गौरव दिवस साजरा करतो, तर तो अधिक अर्थपूर्ण होण्यासाठी आपल्याला काय करता येईल. कसं आहे ना की मराठी भाषिक व्यक्तीने ना, सगळ्या थरातल्या मराठी भाषिक व्यक्तीने यामध्ये भाग घेणं महत्वाचं आहे. पार्टिसिपेशन आपण जो प्रकार म्हणतो तो सगळ्यांनी यामध्ये भाग घेणं गरजेचं आहे. केवळ नुसतं असं घोषणाबाजी केली, नारे लावले किंवा एक दिवसापुरतं कार्यक्रम करून हे कधीच होणार नाहीये. ते फक्त एका दिवसापुरतं, जसं की काल आपण शिवजयंती साजरी केली, एक दिवसापुरतं काहीच होत नाही. आपण विचार मेन म्हणजे संवाद, वाचन आणि लेखन या 3 गोष्टी खूप जास्त महत्वाच्या आहेत. आणि एक दिवसाचा हा कार्यक्रम नाहीच आहे. वर्षभर आपण मराठी भाषा गौरव दिन म्हटलं तर साजरा करायला पाहिजे. आणि अर्थपूर्ण करण्यासाठी मी तर म्हणेन की मराठी कार्यशाळा आयोजित केल्या पाहिजेत, व्याख्यानमाला आयोजित केल्या पाहिजेत. जेनझी जनरेशन हे जे आहे ना, यांनी मराठी क्लब सुरू करणं फार गरजेचं आहे. तर कुठेतरी, आणि संवाद हा तर खूप महत्वाचा भाग आहे की तेच आपल्याला करणं खूप गरजेचं आहे. आणि यातून आपल्याला तो दिवसापुरतं म्हणायचं झालं तर आपल्याला याच गोष्टी, कार्यक्रम, आता छोट्या मोठ्या सोसायटीज असतात, आपण त्या दिवशी उतरतो का खाली किंवा मुलांना आणतो का खाली, किंवा मुलांना काही आर्टिकल्स मराठीमधले काही लेख किंवा जे ज्येष्ठ साहित्यिक होऊन गेलेले आहेत त्यांच्याबद्दल किंवा त्यांच्याबद्दलची माहिती किंवा मराठी गाणी, गोष्टी यांचे कार्यक्रम आपण करतो का, नाही करत.
मुळात कसं आहे ना की आपण मराठी भाषिक लोकच तेवढे काय नाही आहोत, सजग नाही आहोत हो. भाषेबद्दल. आपण 31 डिसेंबर खूप बस 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 साजरा म्हणजे करतो. बाकीचे सण वार उत्सव आपण अगदी मोठ्या जोशात आणि जोमात साजरे करतो, पण आपण आपल्या भाषेला किती महत्व देतो. हो. तर इथे मी तर हेच म्हणेन की अर्थपूर्ण दिवस करायचे तर तळागाळातील सर्व मराठी भाषिक लोकांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि त्यासाठी सगळे छान कार्यक्रम जिकडे तिकडे आयोजित करणं फार गरजेचं आहे, तर त्याला काहीतरी अर्थ येईल. आणि इतर जे परप्रांतीय आपण म्हणतो सतत ओरड असते की बाबा मराठीत बोलत नाही, हे करत नाही, पण त्यांना आपणच जर महत्व पटवून दिलं नाही तर कसं होणार ना. त्यासाठी आपण आधी पहिल्यांदा इम्प्लिमेंट करणं फार गरजेचं आहे, आपण ते कार्यक्रमात आणणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि मग आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, ह्यामुळे आपल्याला कसं फायदा होणार आहे? फायदा म्हणाल तर आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे झालंय कसं ना की केंद्र सरकारकडून एक निधी येतो आपल्याला भाषेचं संवर्धन करण्यासाठी किंवा उत्कृष्ट साहित्य निर्मिती करण्यासाठी, तर तो एक फायदा आहेच. आणि त्यातून आपल्याला कसं आहे की आता एक अभिजात भाषेचा दर्जा आल्यामुळे लोकांना मराठी भाषेचं किंवा महत्व तरी पटतंय, वाटतंय. म्हणजे मग एक साहित्य निर्मिती करण्याला चालना मिळते किंवा हा जो तरुण वर्ग आहे जेन झी गटातला आहे तर तो कुठेतरी पुढे येऊन काहीतरी मराठी साहित्य वाचायचा प्रयत्न करेल किंवा आपल्यापर्यंत नवीन काहीतरी घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. त्यानंतर अजून मी म्हणेन की मराठी चित्रपट, मराठी नाटकं, तर ह्यांची निर्मिती व्हायला पण एक चालना मिळेल ना, किंवा तो मराठी चित्रपट, मराठी नाटक बघणारा एक वेगळा प्रेक्षक वर्ग पण तयार होईल जेन झी गटातून. आणि हे सगळं जेव्हा होईल तेव्हा बट ऑब्विस आहे की आता नंतरची जी पिढी तयार होतीये 2012 नंतरची अल्फा पिढी आपण म्हणतो, तर त्या पिढी पुढे पण एक मराठीची आवड किंवा गोडी निर्माण व्हायला नक्कीच मदत होईल असं मला वाटतं. म्हणजे तर सो केलं पाहिजेत ह्या गोष्टी इम्प्लिमेंट. आजच्या या डिजिटल युगामध्ये मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी म्हणून काय करतात किंवा मराठी भाषेची एकंदरीत गोडी निर्माण करण्यासाठी आपण काय काय करू शकतो? ऍक्च्युली हा एकदम क्रिटिक क्वेश्चन आहे म्हणजे म्हटलं तर, कारण मुळातच हा प्रश्न असा आहे ना की ह्याच्यावर जेवढं बोलू तेवढं पण कमी आहे. वाचन हा प्रकारच मुळात कमी झालेला आहे. म्हणजे काय झालं ना की जो एक 3-4 वर्षापूर्वीचा, 3 पण नाही आय गेस 5 वर्ष झाली, 2020 मध्ये कोविड ची हे आली होती ना, लाट आली होती, त्याच्या आधीची परिस्थिती आणि त्यानंतरची परिस्थिती ना पूर्णपणे बदललेली आहे. म्हणजे कसं झालं की आधीच्या मुलांना वाचायला सांगायला लागायचं नाही, परीक्षा आल्या ना की तो एक धाक असायचा की नाही मला एवढे मार्क आणायचे. ऑटोमॅटिकली किमान परीक्षेच्या काळापुरतं बरोबर मुलं बसायची वाचायला किंवा वाचनाची ती गोडी होती. पुस्तक हेच महत्वाचं साधन होतं तोपर्यंत. आणि मोबाईलचे दुरुपयोग असल्यामुळे पालक मोबाईल पासून मुलांना लांब पण ठेवत होते. पण त्यानंतरचा फेज कसा झाला ना की सगळं ऑनलाईन, आणि मुलांना काय होतं ना की दृश्य स्वरूपातच सगळं इतकं दिसतंय, त्याच्यामुळे वाचन नाहीच आहे. तर माझं म्हणणं आहे की आता इथून पुढे ना पालक आणि शिक्षक यांच्यासाठी हा टास्क आहे की मुलांना वाचनाची गोडी कशी निर्माण करायची. तर मी म्हणेन छोटे छोटे टास्क, फॉर एक्झाम्पल कसं आहे की आता जे छोटे छोटी मुलं शाळेत वगैरे जातात तर मोबाईल असतोच आपल्याकडे, मोबाईलचं ते मराठी कीबोर्ड वगैरे ते असतंच बरोबर. तर माझं म्हणणं काय की आता जर मोबाईल हातात आहे तर एखादा मेसेज टाकायचा आपल्याला रिलेटिव्हला म्हणा, शाळेचे ग्रुप भरपूर असतात, इतर नातेवाईकांचे ग्रुप भरपूर असतात, दिवसभरात 10-12 मेसेजेस तर आपले असतातच. तर मुलांना ना गोडी निर्माण करायची ना, वाचणार नाही, पुस्तक घेऊन तुम्ही म्हणाल ना की बस अजिबात बसणार. अशा वेळेस मराठी ना या छोट्या छोट्या गोष्टींमधून त्यांना शिकवावं लागेल. कसं की बाबा आता मला एक मेसेज द्यायचा आहे, एखाद्या मावशीला द्यायचंय, काकाला द्यायचंय, मामाला द्यायचंय, बस रे बाळा इथे, चल हा मेसेज मी सांगते तो टाईप कर बरं. तेवढं जरी केलं ना, दिवसाला असे 4-5 मेसेज त्याच्याकडून टाईप करून घेतले, आलेले मेसेज वाचून घेतले. वर्तमानपत्र हे एक महत्वाचं माध्यम आहे खरं तर. वर्तमानपत्र किती घरांमध्ये येतच नाही, आउटडेटेड झालेलं आहे. कारण आपण काय बघतोय, मोबाईलच बघतोय, रील्स बघतोय, ते युट्यूबचे कंटेंट बघतोय, त्यातूनच आपण शिकतोय. मग वर्तमानपत्र एखादं येऊ दे ना मराठी घरामध्ये, त्या वर्तमानपत्रातले हे बघे बाळा मला 2-4 बातम्या दे वाचून, ते वाचायला लावलं पाहिजे. आणि त्यासाठी पालक म्हणून आधी आपल्यामध्ये गोडी पाहिजे. एखादं पुस्तक आपण वाचलं तर आपल्यासोबत त्याला पण आपण किंवा तिला पण आपण हक्काने सांगू शकतो की इथे बस आणि का.
छोट्या छोट्या गोष्टी अगदी संवाद आणि हम्म. रात्री जेवताना झोपताना किमान 1 तास मुलांना दिला पाहिजे. हम्म. आणि मराठीतून संवाद, काय झालं दिवसभरात, काय घडलं, हम्म. यामध्ये ना एक रोजनिशीचा पाठ पण येतो जो हम्म. खूप इफेक्टिव्ह राहतो. म्हणजे आता मध्यंतरी ना मी मुलांना रोजनिशीचा भाग लिहायला लावला होता. हम्म. किती छान लिहित होती, अगदी डेकोरेशन करून वगैरे सुंदर. मला तर खूप मजा आली वाचताना वगैरे ते. तर तो पण होतं कसं की त्यांची ते म्हणतात ना नव्याचे 9 दिवस, हा. तसा प्रकार झाला. तो काही दिवस केला तो टास्क महिनाभर, नंतर मग कंटाळा करायला लागले. पण मग इथे पालक परत काय करतात की एक वेळेचा कन्सर्न राहतो ना, बसल्या बसल्या त्यांच्याकडून ते लिहून घेणं हे त्यांचं काम. आम्ही क्लासेस चालवतो पण क्लासमध्ये आमच्याकडे मुलं किती वेळ असतात, हार्डली 1.5 ते 2 तास असतात. दिवसभर शेवटी पालक म्हणून त्यांची जबाबदारी राहते. सो संवाद, लेखन, वाचन, पण त्यातलं आपण वाचन जर बाजूला ठेवलं तर किमान लेखन आणि संवाद या 2 गोष्टींमधून मी तर नक्की म्हणेन की मुलांमध्ये आपण आवड निर्माण करू शकतो. पण त्यासाठी वेळ देणं पालक आणि शिक्षक. आणि त्याच्यात आपण अजून एक करू शकतो की समजा घरातल्या सामानांची यादी जरी करायची असेल एक्झॅक्टली किंवा भाज्या जरी आणायच्या असतील, तर त्यासुद्धा आपण मुलांना हे कसं पटवून देऊ शकतो की आपल्या संतांनी महाराजांनी आपली मराठी भाषा एवढी समृद्ध केलेली आहे, तर त्या बाबतीत आपण मुलांना कसं जागृत करू शकतो. खूप खूप गहन प्रश्न आहे हा. म्हणजे मी तर म्हणेन यावर ना जितकं बोलू तितकं कमी आहे. म्हणजे अगदी म्हणायला गेलं तर संतांचा जो ठेवा आहे किंवा संतांचं जे योगदान आहे मराठी भाषेसाठी अलौकिक, असामान्य आणि अमूल्य ठेवा आहे. खरं तर तो वारसा कुठेतरी मागे पडलेला आहे, पण त्याला आता ना मी म्हणेन की हे जेनझी जनरेशन जे आहे किंवा अल्फा पिढी तयार होतीये, त्यांनी त्याचा वारसा खरंच पुढे आणला पाहिजे. AI थ्रू वगैरे, की जसे AI चे आपण व्हिडिओ, AI इमेज वगैरे. तर मी तर म्हणेन जसं की फॉर एक्झाम्पल संत ज्ञानेश्वरांनी 1200 मध्ये 13व्या शतकात मराठी भाषेत ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहून जे काही आपलं भगवद्गीतेचा सार त्यांनी मांडलेला आहे मराठी भाषिक लोकांसाठी, हे किती मोठं योगदान त्या काळामधलं. त्यानंतर संत तुकारामांचा आपण घेऊ, तुकाराम गाथा. आता परवाच मी मुलांना शिकवलं, शब्दची धन, शब्दची शस्त्र यत्न करू आणि शब्द वाटू धन जन लोका. म्हणजे शब्दांचं धन आहे आमच्याकडे आणि ते आम्ही लोकांना वाटणार आहोत, कारण दुसरं आमच्याकडे काही नाहीये. आम्ही शब्दांनीच काय करणार आहोत, या ढोंगीवादावर किंवा अहंकारी वृत्तीवरती आम्ही वार करणार आहोत. म्हणजे हे इतकं परखड मांडलंय ना त्यांनी, म्हणजे बाप रे, अमेझिंग आहे ते सगळं. तुकाराम गाथांमधलं तो एक श्लोक होता त्यांचा, तो आता परवाच एक शिकवला की आम्हा घरी धन, शब्दची शस्त्र, शब्दची रत्न आणि शब्दची आमुचे जगीचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका. म्हणजे इतकं सुंदर. मला ते किती, पण आता कसं होतं की मुलांना एवढं डीप मध्ये कंटाळा येतो शिकवणं वगैरे. सो त्याचं हे असं म्हणजे अर्थ आहे, हे किती आहे. पण सोप्या भाषेत सांगितलं तर मुलांना आवडेलच. नक्कीच. आणि मी तेच पटवून, भले थोडासा वेळच जातो. माझी 1.5 तासाची बॅच असेल तर मी ती 2.5 तास घेते कधी कधी, पण मी हे पटवून देते. माझ्या लेवलला मला जेवढं होतं ना तेवढं मी मराठीचा, जो तुमचा ऍपचं नावच आहे गाभा, तर मला ना त्या गाभ्यात घुसायला आवडतं खरं तर. आणि शिकवताना मी तो गाभा घेतेच, त्या गाभ्यात घुसून शिकवते. ते म्हणतात ना पिंडच आता ते तसं झालेलं असल्यामुळे मी घुसते तिथे. आणि मुलांना आवडतं व्यवहारातल्या प्रसंगाबरोबर आपण जेव्हा रिलेट करतो तेव्हा. आणि संतांचं योगदान खरंच मी तर म्हणेन खूप खूप महत्वाचा ठेवा आहे आपल्यासाठी आणि असामान्य आणि अलौकिक ठेवा आहे. आपल्या म्हणी वापरच्या कितीतरी वापरू शकतो आपण. हा मगाचा तुमचा तो मुद्दा. मुळात कसं आहे ना की म्हणींमार्फतही मराठी खूप छान आपण सांगू शकतो, पण त्यासाठी आपल्याला त्या पाठ पाहिजेत ना आधी, किंवा रोजच्या बोलण्यात रोजच्या बोलण्यात पण आणल्या पाहिजे. जसं की इकडे आड तिकडे मी, आगीतून फुफाट्यात वगैरे, नावळतीचं मीठ आणले. मी माझ्या घरी मुलांना नेहमी, म्हणजे एक असतं मुलांचं की आई हे पुढे ठेवलं ते पुढे ठेवलं, मग ते सगळे ठेवतात. मग त्यांच्यासाठी मी एक राखीव म्हण ठेवलेली आहे, गावाला वळसा. बरोबर. हे असं केल्याने मुलांना जरा चांगलं. सेम 7वीच्या पुस्तकात रादर म्हणीच किती आहेत, कंटिन्यू भरपूर म्हणीच, जवळजवळ 50 एक म्हणीच त्यांना लिहायला. आणि नंतर इंग्लिशमध्ये पण, इंग्लिश
लिटरेचर जे आहे ना त्यामध्ये पण त्यांना अर्थ देतात आणि त्या अर्थाची म्हण लिहायला. अरे वा. म्हणजे पेपर पॅटर्न मध्ये सुद्धा त्यांनी हे सगळं टाकलेलं आहे. पण हम्म. त्यासाठी अवांतर वाचन पाहिजे. आणि मुळात कसं इथे पालक आणि शिक्षकांचा रोल राहतोच की त्यांनी ह्या गोष्टी घेतल्या पाहिजेत, केल्या पाहिजेत. मग पालक आणि मुलं हम्म. किंवा मुलं आणि शिक्षक ह्यांचं हे जे दोन ग्रुप आहेत हम्म. ह्यांचा एकमेकांशी समन्वय कसा साधता येईल, म्हणजे कसा संवाद ते लोक साधू शकतात? आता कसं होतं की बघा, जेव्हा पेरेंट्स मीटिंग होतात हम्म. बऱ्याच शाळांमध्ये, आता मी बघते ना की पेरेंट्स मीटिंगला हे लोक चर्चा काय फक्त की बाबा एवढा सिलेबस आहे, असं असं झालेलं आहे, झालं का. हम्म. पण त्यामध्ये आणि मुलांच्या कंप्लेंट्स, बस हो. एवढंच काय ते असतं. पेरेंट्स मीटिंग म्हटलं की फक्त एवढंच मला चित्र दिसतं, कारण कुठलीही मीटिंग झाली की मग मुलांकडून आधी त्याचा अपडेट घेते. हम्म. काय झालं, काय म्हणाले, तर मग याची कंप्लेंट, त्याची कंप्लेंट, मग असं असं आहे, असं असं करावं लागेल, झालं. नाही तर तिथे पण शिक्षकांनी पालकांना, आता त्यावेळेस पालक भेटतात की नाही, मग तिथे पालकांना सांगितलं पाहिजे विश्वासात घेऊन की बघा असं असं आहे, हा अभ्यास आहे, तर रिलेटेड तुम्ही पण त्यांचं असं असं करून घ्या हम्म. घरी. कारण दिवसाचे नाही म्हटलं तरी आता आपण पकडूया 10-12 तास झोपण्यात गेले, बाकीचा वेळ तर मुलं कोणासोबत असतात, हो, आपल्या पालकांसोबत असतात. आणि 6 ते 7 तासाचं शाळेचं सेशन असतं त्यांचं. मग एवढा वेळ ती शाळा आणि घर, हम्म. मग हा जो वेळ असतो ना तो पालकांना खूप युटिलाइज चांगल्या प्रकारे वापरता येऊ शकतो. हो. म्हटलं तर खूप काही देऊ शकतो आपण. अगदी साधं उदाहरण घेतलं, मार्केटमध्ये गेलो, दुकानं किती असतात मार्केटमध्ये, मॉलमध्ये जातो आपण, किती दुकानं असतात, प्रत्येक मॉलमध्ये काही काही लिहिलेलं आहे, हो. ब्रँडचे नावं आहेत किंवा इतर काही Tagline आहे. टॅगलाईन असतात, बाय वन गेट वन फ्री असं प्रत्येक ठिकाणी लिहिलेलं असतं. मग ऑफर्स काय आहेत, हम्म. किंवा तिथे जे काही कुठे काही लिहिलेलं केलेलं आहे. हॉस्पिटलमध्ये गेलो, हम्म. हॉस्पिटलमध्ये किती लिस्ट मिळू शकते शब्दांची म्हटलं तर, कधी आपण वाचायला देतो का, हम्म. नाही देत. आता माझ्या घरात पण 2 छोटी छोटी मुलं आहेत, तर त्यांना आम्ही शिकवलंय कसं मराठी वाचायला, की जेव्हा ट्रॅव्हलमध्ये कुठे प्रवासात वगैरे जातो, आपल्या गाडीच्या पुढे दुसरी गाडी असते, हं. तर ती गाडी कोणत्या ह्याची आहे, कंपनीची आहे. ह्यात अजून एक गोष्ट निर्माण होते की बोलीभाषा आणि लिहिण्याची प्रमाण ह्यात हा. फरक आहे. हो. खूप जण लिहिताना अगदी मोठी माणसं सुद्धा सोशल मीडियावर जेव्हा एखादं कमेंट टाकायचं असतं किंवा कॅप्शन टाकायचं असतं त्यावेळेस वा मला मराठी लिहिता येते म्हणून काही लिहितात. नव्हतेला न ला ह हे मुलांच्या चुका पण किंवा येणारे नसतं, ते येणार आहे, येणारे लोक असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या मुलांपर्यंत ह्याचा फरक, बोलीभाषा आणि प्रमाण भाषा याचा फरक लिहून लिहूनच कदाचित किंवा वाचून वाचूनच मुलांना कळणार आहे. भाषा ही बोलताना प्रत्येक आपण बोलतो की गावच्या बरोबर बदलत जाते, बदलत जाते. पण जी लिहिण्याची प्रमाण भाषा आहे ती तरी सर्वांनी जपली पाहिजे. अगदी बरोबर आहे. कारण का तर बोली भाषा ही तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे बरोबर आहे, अगदी तालुका वाईज म्हटलं तरी बदलते. हो. कारण आपल्या महाराष्ट्रात तर बोली भाषेचे अनेक नमुने बघायला मिळते. तर पण शेवटी पेपर प्रमाण भाषेतच लिहावा लागतो ना, अभ्यास प्रमाण भाषेतच करावा लागतो. मग तिथे सुरुवातीपासूनच मुळाक्षर, स्वर आणि व्यंजन हे शिकवताना तिथे प्रॉपर न आणि ण, ल आणि ळ, इथेच मुलं किती 10वीची मुलं गोंधळ घालतात. मग ती मराठी माध्यमाची असो किंवा इंग्रजी माध्यमाची असो. इंग्रजी माध्यमाचा तर गोंधळच असतो. त्यांचं तर काय, पालक मराठीतून शिकलेले असतात, मराठी शाळांमधले असतात, तरी अभिमानाने सांगतात नाही नाही आमच्या मुलाला मराठी जमतच नाही. बाजूला ठेवला पाहिजे. आणि ही खरं शोकांतिका आहे. तुम्ही काय सांगताय आमच्या मुलाला मराठी जमत नाहीये आणि आम्हाला मराठीसाठी क्लास लावावा लागतो. इंग्लिश मिडियमच्या मुलांना मराठी आणि हिंदी जमतच नाही हो, हे एक पालकांचं स्टेटमेंट मला जराही आवडत नाही. किती चुकीचं आहे. तुम्ही स्वतः मराठी माध्यमातून शिकलाय, तुम्हाला मराठीचा अभिमान वाटला पाहिजे आणि रादर तुम्हीच ते विषय शिकवले पाहिजे. मी तर म्हणे ते क्लास लावायचे विषयच नाहीये. का नाही शिकवू शकत आपण, शिकवू शकतो, भाषा विषय पण गरजच नाहीये ना. पण इथे कसं होतं की तेच कुठेतरी कमी पडतात, त्याच्यामुळे मग त्यांना क्लासवर अवलंबूनच राहावं लागतं शेवटी. तर माझं सांगायचा मुद्दा काय, ल आणि ळ, न आणि न, पहिली वेळा दीर्घ, ऱ्हस्व आणि पाणी हे शब्द लिहिताना मुलं किती चुका करतात. शाळा, शाळा हा शब्द ळ
कमळाचं आहे हा. तिथे शाला शाला बोललं जातं. हो हो मग हे किंवा आहेत तर हाई किंवा खूप तर लय वगैरे असे शब्द घेतात का तर ते घरात थोडंफार तसं बोललं जात असेल रोजच्या भाषेत, हम्म. मग ते थोडेसे शब्द तसे येतात, मग तिथे लगेचच्या लगेच करेक्शन होणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. आता हे कसं होतं ना की एकटे क्लासवाले तरी कुठे कुठे पुरे पडणार ना, कारण ते एक प्रश्नाचं उत्तर लिहितात त्यात 10 चुका मिळतात आम्हाला. हम्म. सतत गोल 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 करत बसावं लागतं, त्यामध्ये शेवटी सगळा वेळ निघून जातो ना, जे काही अवांतर ज्ञान मुलांना द्यायचं ते राहून जातं. हम्म. म्हणून मी परत परत तेच सांगेन की इथे मराठी मीडियम मध्ये शिकलेले जे पालक आहेत ना त्यांचा रोल खूप महत्वाचा राहतो. त्यांनी मी तुम्हाला एक विचारेल की गेली 20 वर्ष तुमचं 25 वर्ष हो, जवळजवळ ठाण्यामध्ये आविष्कार हो. क्लासेस आहेत, हो. खूप फेमस क्लासेस आहेत ते. हो. आणि ह्या 25 वर्षाच्या तुमच्या प्रवासामध्ये हम्म. मराठी माध्यम असू दे किंवा इंग्रजी माध्यम असू दे, तर मुलांमध्ये कसा तुम्हाला फरक जाणवला शिकण्यामध्ये सुद्धा आणि इतर गोष्टींमध्ये सुद्धा, हम्म. की पूर्वीची मुलं तुम्हाला मराठीवर जास्त आपण बोलतो ना की त्यांचा पगडा भारी होता, बरोबर बरोबर मराठी बरोबर. भाषेवर प्रभुत्व होतं आणि बरोबर. आताची मुलं, हा. तर हा फरक तुम्हाला जाणवतो. हो नक्कीच, आणि खूपच फरक आहे तो. त्या म्हणजे ती आधीची मुलं जी आहेत ना की त्यांना असं इतकं सांगण्याची कधीच गरज आली नव्हती की बाबा भाषेचं ज्ञान इतकं देण्याची कधी गरज आली नव्हती, कारण कसं आहे स्वतःहून काही वाचन वगैरे गोष्टी होत ह्या त्यांच्या होत होत्या. पण एक कोविड नंतरचा फेज, परत मी तेच सांगेन की कोविड नंतर ना पूर्ण जगच बदलून गेलेलं आणि त्याचा फटका आपल्या मुलांना इतका बसलेला आहे. त्याच्यामुळे आत्ताच्या मुलांचं कसं, तो जो आधीचा रेशो कसा होता की आमच्याकडे 40 मुलांची बॅच होती ना, तर त्यातली 30 मुलं ही कंपल्सरी मान खाली घालून वाचन करायची. उरलेली 10 टार्गेट असायची, त्यांना घडवायला लागायचं आम्हाला. आता रेशो उलटा झाला. आता 40 मधली 30 करतच नाहीये. 30च्या 30 मुलांना फटकेबाजी करावी लागते. बरं, इथे कसं होतं की जरी कितीही म्हटलं की शिक्षा करायच्या नाहीत मुलांना वगैरे, पण जर तुम्ही मुलांना शिक्षा करत नाही तर ती ऐकणारही नाही आणि मग ती काहीच वाचणार नाही. म्हणून मग शेवटी काय आहे की मारून मुटकून मुलांकडून आता तो अभ्यास करून घ्यावा अशी वेळ आलेली आहे. म्हणजे स्वतःहून म्हणाल ना तर मुलांचं वाचनाचं राहिलेलंच नाही, आवडच नाही राहिलेली. पण आता आपली नवीन शिक्षण प्रणाली पण अशी आली. पहिली गोष्ट तर शिक्षण प्रणाली बनवली आहे ती मिलेनियल आणि जनरेशन एक्स ने. आता जे शाळेत आहेत ते जनरेशन अल्फा आहे किंवा जेनझीचे काही वर्ष. मग ह्या दोघांची सांगड कशी घालावीत किंवा त्यांनी कसा उपाय शोधलाय त्याच्यावर, याच्यावर पण थोडी चर्चा झाली पाहिजे का, की खरंच ती नवीन शिक्षण प्रणाली मुलांना फायदेशीर आहे का, किंवा कशी अंमलात आणू शकतो, कितपत ती सहजपणे मुलांपर्यंत पोहोचू शकेल, या सगळ्या विषयांवर पण बोललं गेलं पाहिजे का? हो, खरं तर बोलणं गरजेचंच आहे. बट आता बघा की नवीन शिक्षण प्रणालीने फक्त काय केलंय ना की म्हणजे ते सांगितलंय आपल्याला की आम्ही नवीन पॉलिसीनुसार आता पुस्तकं काढतोय, बदलतोय वगैरे. पण आता पहिलीचं जे पुस्तक मी पाहिलं किंवा पहिलीचा आता सिलेबस बदलला, तर मराठी, गणित आणि इंग्रजी 3 विषय त्यांना ठेवलेले. वास्तविक आपले ज्येष्ठ साहित्यिक सगळ्यांनी काय म्हटलं होतं की अगदी तारा भुवाळकर जेव्हा दिल्लीच्या मराठी अखिल भारतीय मराठी परिषदेच्या अध्यक्षा होत्या, त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की शिक्षण 1ली ते 4थी प्राथमिक शिक्षण मराठी भाषेतूनच व्हायला पाहिजे. तरी पण आपण इंग्रजी भाषा एक ठेवलेली. बरं, पण त्यात चेंजेस असे फार काही दिसतच नाहीये, बदल असे कुठे काय झालेले. म्हणजे नुसतं फक्त एक शैक्षणिक पॉलिसी NEP असा एक स्टॅम्प आहे, बट त्यातून असं काही साध्य काहीच नाहीये. म्हणजे आहे त्याच गोष्टी आहेत, फार तर फक्त पुस्तक बदललंय. बाकी म्हणाल तर अभ्यासाचा पॅटर्न तोच आहे. म्हणजे CBSE प्रमाणे आम्ही बदलतोय असं पण एक सांगितलं गेलं मराठी माध्यमसाठी. पण मला नाही वाटत त्यात काही फार बदल केलेत किंवा काय वगैरे. उलट मी तर म्हणते की जे आधीचं होतं ना पुस्तक किंवा आधीच्या ज्या गोष्टी होत्या त्यात मुलांना भरपूर असं काहीतरी होतं, लेखन वाचन वगैरे. आता ते आपल्याला शिवाजी महाराजांचे इतिहास संपूर्ण सांगितले. पण आताच जे त्यांनी पहिलीपासून सुरुवात केली आहे त्यांनी बदलायला. आता यावर्षी मला वाटतं 2री 3री वगैरे बदलली पुस्तक. तर ऑब्जेक्टिव्ह वरती फोकस केला जास्त. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय राहतात की बाबा नुसतं बघायचे आणि खुणा करायच्या, बघायचं आणि खुणा करायच्या, त्यात काही विचार करण्यासारखं काही नाहीच आहे ना. हे जे काही पेपर पॅटर्न बदललेत ना त्याने साध्य असं काहीच होत नाहीये मला असं वाटतं.
त्याच्यामुळे आणि जशी आपली मराठी भाषा सगळ्यांना एकरूप करून घेते, तर मराठी भाषेने इंग्रजीचे काही हे स्वराधी आपण घेतलेले आहेत. पण शाळांमध्ये शिकवताना बॅट आणि बॉल शिकवलं जातं. बॅट आणि बॉलला पर्यायी शब्द चेंडू आणि फळी आहेत. हे आणि पण कशासाठी घेतलंय, कॅरम म्हणा, चॉकलेट म्हणा, जिथे मराठी शब्द नाहीये. बरोबर आहे. तर मग ह्याला कसं काय आपण म्हणतो ना, एक बांध घातला पाहिजे. कारण सर्रास पुस्तकं काढली जातात आणि सर्रास त्या पुस्तकांमध्ये बॅट आणि बॉल लिहिला जातो. कोणी त्याला हे करत नाही, ऑब्जेक्शन घेत नाही की असं नाही झालं पाहिजे किंवा तसं नाही झालं पाहिजे. तर ह्या सगळ्याला आळा घालण्यासाठी काय पर्याय करता येईल आपल्याला, किंवा सरकारने मुळात आपलं काय पाऊल उचललं पाहिजे? सरकारचं पाऊल मी तर म्हणेन तेच की मराठी भाषा हा विषय, मराठी विषय अनिवार्य करणंच गरजेचं आहे. तुम्ही बघा ना, आता इतर राज्यांमध्ये नाही का त्यांच्या भाषा अनिवार्य आहेतच. आणि ते लोक किती भाषेला धरून असतात, किती पॉझिटिव्ह असतात भाषांबद्दल वगैरे. म्हणजे आम्ही फार काही फिरणं होत नाही, बट आम्ही इकडे बँगलोर, उटी, मैसूरला गेलो होतो. म्हणजे तिथे आम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टने जेव्हा प्रवास केला, आम्हाला भाषेची केवढी अडचण आली. म्हणजे हिंदी सुद्धा अपवादात्मक, हिंदी ही बोलायला तयार नाहीये. म्हणजे काही कळतच नव्हतं अक्षरशः. म्हणजे असं हे झालं की बापरे, कुठे येऊन पडलो आपण. आपल्याकडे मराठी भाषा अनिवार्य केली आहे, पण ती फक्त पेपरवर वरती केली. जर 9वी-10वीच्या मुलांना जर ती अनिवार्य नाही केली तर त्यांना त्याचं महत्व नाही कळणार. तर माझंही तेच म्हणणं आहे की नवीन शिक्षण प्रणाली पद्धतीप्रमाणे ना कंपल्सरी मराठी भाषा अनिवार्य करणं गरजेचंच आहे. रादर मी तर म्हणेन सीबीएसई आणि एनसीसी बोर्डला त्यांनी 6वी-7वी पर्यंत आयडियस आहेत, 8वी पर्यंत आहे, 9वी-10वीला मग ते पण तिथे पण खरं तर कंपल्शन येणं गरजेचं आहे. कारण मराठी मुलगा इंग्रजी शिकतोच आहे की, मग त्या मुलांना पण मराठी शिकू द्यायचं ना. आणि ते प्रूव्हन आहेच ना, सिद्ध झालेलंच आहे. आपली मराठी भाषेतली मुलं किती अस्खलित मराठी इंग्रजी बोलून कुठे बाहेर मस्तपैकी जॉब वगैरे करतातच आहेत की, कोण नाही म्हणतंय. पण ते कसं आहे की मग इथे आपणच आपलं सरकार म्हणा किंवा सरकारचे काही जे निर्णय आहेत ते प्रॉपर होणं गरजेचंच आहे. नवीन शिक्षण पद्धतीप्रमाणे मी तर म्हणेन मराठी भाषा अनिवार्य करणंच गरजेचं आहे. आणि जसं काही अमराठी मुलं ना शाळेमध्ये घाबरतात, अरे मराठी विषयाचा पेपर आहे तर मला आवडत नाही किंवा मला ते खूप अवघड जातं. तर त्यावर पण पर्याय आता उपलब्ध आहेत. ज्यांना डिजिटल हवंय त्यांना डिजिटल, किंवा ज्यांना नको आहे त्यांना क्लासेस. तर ह्या सगळ्याचे जर पर्याय उपलब्ध आहेत तर मग त्याला आळा न घालता त्याला ओपन ठेवा. जसं तुम्ही इंग्रजी ओपन ठेवलेलं आहे तसं तुम्ही बाकीचे पण मराठी बाकीच्या शाळांसाठी पण ओपन ठेवा. मार्क्स मिळू दे मुलांना. बरोबर. मार्क्स जर नाही मिळाले तर त्यांना त्याची महत्वच नाही राहते. भाषेचं महत्व त्यामुळेच राहत नाहीये कारण आपण ती अनिवार्य करत नाही. शिवाय संवाद तरी बघा ना, आपण साधं आता बाहेर पडल्यानंतर रिक्षावाला, कॅबवाला, कोणीही असू दे, मॉलमध्ये गेल्यानंतर काउंटरवरती किती जण मराठी बोलतात. तिथे आपण लगेच त्यांच्या पद्धतीनेच हिंदीमध्ये सुरुवात करतो किंवा आपण इंग्लिशमध्ये. आपण इंग्रजी बोलणं खूप असं स्टँडर्ड वाटतं आपल्याला आणि मराठी बोलणं आपल्यालाच कमी वाटतं. रिक्षावाला मराठी असेल तरी आपण हिंदीतून सुरुवात करतो, भाजीवाला मराठी असेल तरी सुरुवात हिंदीतून. अगदी मराठी बायका मी बघते रस्त्यावरती भाज्या वगैरे घेताना त्या हिंदीतूनच बोलत असतात. इथे आपणच चुकतोय ना. ह्याच सवयी आपल्यापासून सुरुवात करायला पाहिजे की आपण स्वतःला बदलून मग पुढे. त्याच्यामुळे काय आहे ना की नुसतं बोलून काहीही होणार नाहीये. इथे बदल हा आपल्यापासूनच व्हायला पाहिजे आणि मराठी भाषिक लोकांनी पुढे येणं यासाठी खूप गरजेचं आहे. आणि मग त्यामुळेच अमराठी आणि मराठी भाषेचा माणसांचा म्हणजे भाषा ही सेतू बनणं. जर तुम्हाला मराठी येत नाही तर मी तुम्हाला मराठी शिकवते. बरोबर. हा सेतू बांधला गेला. आणि इथे कसं आहे ना की मारामाऱ्या करून आपल्याला काही साध्य नाही करायचंय की बाबा तुम्ही परप्रांतीय आहात म्हणून बघा असंच करा, असं काही करायचं नाहीये. आपल्याला फक्त आपल्या भाषेतून संवाद साधायचा आणि शिकतात लोक मराठी, नाही शिकत असं नाही. कारण माझ्याच कॉन्टॅक्ट मध्ये काही मल्याळम फॅमिली आहेत, किती सुंदर मराठी बोलतात की मराठी माणसाला लाज वाटेल अशा प्रकारे ते लोक मराठी बोलतात. आज इतक्या
इतक्या मोठ्या पोस्टला काम करतात ते लोक. पण किती सुंदर, म्हणजे शिकतात, नाही शिकत असं नाही, फक्त एवढंच की आपण सुरुवात ही आपणच करत नाही, आपल्यालाच कुठेतरी कमीपणा वाटतो मराठी बोलण्यामध्ये, त्यामुळे ते होत आहे. मराठी भाषा संस्कृती जपायला कशी मदत करू शकते? नक्कीच, मी तर म्हणेन कितीतरी आपला पारंपरिक वारसा केवढा आहे आपला. तसं म्हटलं तर लोककथा, लोकनृत्य, भारुड, गवळणी, कोळी नृत्य, म्हणजे आपले पारंपरिक नृत्य प्रकार तर केवढे आहेत. आता तसं म्हटलं तर कालची शिवजयंती झाली का, आता शिवाजी महाराजांचा इतिहास तर नोन आहे, छत्रपतींचा इतिहास नोन आहे सगळ्यांना. तर काल जिथे जिथे प्रोग्राम झाले केवळ ढोल ताशे यांचा गजर किंवा प्रतिकात्मक आपण पुतळ्यांना हार वगैरे घालून तर करतोच, ते व्हायला पाहिजे, पण त्यातून किती कार्यक्रमांमध्ये मुलांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र सादर केलं, किंवा चौथीला पूर्ण इतिहास आहे, सातवीला पण इतिहास आहे, त्यातली 2 पानं तरी मुलांनी काही वाचली आहेत का काही ठिकाणी वगैरे, किती म्हणजे तसे काही कार्यक्रम झालेत का, हे पण आपण असे कार्यक्रम व्हायला पाहिजे. तेव्हा मग तो इतिहास समोर येईल, किंवा तेव्हा ते मराठीची आवड, मग तिथून तुम्ही बक्षीस द्या की बाबा हे असं असं आपण स्पर्धा ठेवणार आहोत, वक्तृत्व स्पर्धा म्हणा, निबंध लेखन स्पर्धा, शब्दकोश स्पर्धा. मराठीला जेवढं प्रोत्साहन देता येईल, जेवढी चालना देता येईल, तेवढे जर कार्यक्रम आपण केले ह्या दिवसांमध्ये, तर नक्की जयंत्या आपण साजऱ्या करतो महापुरुषांच्या, पण ते केवळ प्रतिकात्मक न होता त्यामध्ये कार्यवाही, म्हणजे खऱ्या अर्थाने उतरून तिथे जे विचार आहेत ना, ते विचार पिढ्यांपर्यंत नेणं गरजेचं आहे. तर सांस्कृतिक वारसा नक्कीच जपला जाईल. आणि सांस्कृतिक वारसा मराठी भाषेचा तर केवढा आहे तसं म्हटलं तर, म्हणजे सगळे सण उत्सव आपण करतोच की साजरे, त्याच्या मागे काही गोष्टी आहेतच ना, मग त्या गोष्टींचं येऊ दे जरा पुढच्या पिढ्यांपर्यंत, पण ते भाषेतून, आपल्या भाषेतून येणं गरजेचं आहे. नक्कीच. एक शेवटचा प्रश्न विचारेल की विविध भाषिक पार्श्वभूमीतील लोकांना आपण कसं, मराठी भाषा कशी त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतो? म्हणजे हे सण संस्कृती झालंच, हो, पण त्याच्याही पेक्षा पलीकडे जाऊन आपण आणखीन काय करू शकतो? हे असं म्हणायला नको की आम्ही तर हे करतो, आम्ही तर ते करतो, पण तरी सुद्धा मराठी भाषेचा अभिमान कुठेतरी म्हणजे दुसऱ्या परप्रांतीयांना नाही, बरोबर, तर त्यांना ते कसं समजावून सांगता येईल? तर कसं आहे की आता इथे परत एक राहतं की आपण अट्टाहास असा नाही ठेवू शकत कुठल्याही गोष्टीचा, कारण भाषा शिकणं हे प्रत्येकाचे शेवटी एक म्हणतात ना, एक चॉईस राहतो, ते आवडीने. पण माझं म्हणणं परत परत तेच आहे की ज्या राज्यात आपण राहतो त्या राज्याची भाषा, राजभाषा ही थोड्याफार प्रमाणात आपल्याला समजायला पाहिजे आणि यायला पण पाहिजे. तर महाराष्ट्र राज्यात आपण राहतोय म्हटल्यावर ती मराठी येणं अनिवार्य आहेच, खरं तर मराठी बोलणं पण अनिवार्य आहे. पण आता समजा नाहीच एखाद्याला समजत येत, तर तिथे संवाद लेखन, संवाद आणि संवादानेच आपण ते वाढवू शकतो. समजा आता शेजारी कोणीतरी इतर भाषिक लोक राहतात, तर आपण त्यांच्याशी हिंदी मधून बोलण्याची गरजच नाहीये ना आपल्याला, आपण मराठीतूनच बोलायचं ना, हळूहळू बरोबर ते पण शिकते. पण इथे कसं आहे ना की आपणच झुकतोय, आपणच वागतोय, आपण खूप फ्लेक्झिबल राहतो, म्हणजे मराठी भाषेने कसं आहे ना सगळ्यांना सामावून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे काय होतं की समोरचा ज्या ह्याच्यात बोलेल ना त्या ह्याच्यात आपण उत्तर देतो, असं होतं. तर मी आणि आपण जर दुसऱ्यांच्या भाषेवर आदर केला तर ते आपल्या भाषेचा आदर करतील ना, असं आहे. त्याच्यामुळे संवादाने, प्रेमाने, नक्कीच प्रेमाने काय साध्य होत नाही त्याच्यामुळे संवादाने आणि प्रेमाने नक्कीच भाषा आपण शिकवू शकतो आणि वाढवू पण शकतो, वृद्धिंगत करू शकतो नक्कीच. आणि भाषेचं संवर्धन करण्यासाठी मराठी भाषिक लोकांना उतरावं लागेल यामध्ये. फक्त नारेबाजी आणि एक दिवसापुरतं तो कार्यक्रम करून काही होणार नाही. मी तर म्हणेन शाळा, महाविद्यालय, छोट्या छोट्या आपले जे काही सोसायटीज, घरं वगैरे, चाळी वगैरे आहेत, तिथे सगळ्यांनीच त्या दिवशी उतरून हे कार्यक्रम करणं खूप गरजेचं आहे. तर आणि तरच त्याचं भाषेचं संवर्धन होईल, पुढच्या पिढीला भाषेचं महत्व पण कळेल, अल्फा पिढीला. नाहीतर आपण काय देणार आहोत? हा डिजिटल प्लॅटफॉर्म आहेतच, पण ते मग आता कसं आहे की ते डिजिटल प्लॅटफॉर्म करण्यासाठी पण जेनझी जनरेशन जी आहे त्या जनरेशनने आता पुढे येऊन काही गोष्टी करणं गरजेचं आहे, AI मार्फत म्हणा वगैरे असेल, किंवा मराठी भाषा
पोर्टल, त्यामध्ये कंटेंट देऊन, युट्यूब मार्फत कंटेंट देऊन सगळ्याच पिढ्यांनी हे करता येऊ शकतं. म्हणजे असं डिजिटल प्लॅटफॉर्म मार्फत बरंच काही काही करता येऊ शकतं. तर आज आपण सुरुवात कवितेने केली आहे. तर मी तुम्हाला विनंती करेल की एखाद्या मराठी भाषेवर असलेल्या कवितेने तुम्ही सांगता करा. नक्कीच. एक 7वीच्या पुस्तकातच एक कविता आहे, मृणालिनी कानेटकर जोशी यांची एक कविता आहे, खूप छान आणि मला तर ती खूप आवडते. मराठी भाषा दिनाच्या वेळेस ती मी नेहमीच मुलांकडून बोलून पण घेते राधा. तर ती माझी आवडती कविता आहे. माझी भाषा माझी आई, अर्थ भावना न देई, तिच्या रहावे ऋणात कधी होऊ नये उतराई. माझी भाषा माझी आई, तिच्या एकेका शब्दाला रत्न कांचनाचे मोल, तिच्या एकेका शब्दाला रत्न कांचनाचे मोल. कधी तप्त लोहा परी, कधी तप्त लोहा परी, कधी चांदणे शीतल. माझी भाषा माझी आई, अर्थ भावना न देई, तिच्या रहावे ऋणात कधी उतराई. माझी भाषा माझी आई. अजून खूप छान आहे ती खूप कविता. छान, खूप छान. तर थँक्यू मॅडम, धन्यवाद खूप नक्कीच. खूप तुमचे. आणि आपण असंच मराठी भाषेसाठी काम करत राहूया. नक्की नक्कीच. इतकं जमेल आणि तेवढं हो. आपण लोकांपर्यंत पोहोचू. हो नक्कीच. आणि तुम्ही इतकं आवर्जून बोलवलं मला आणि ही संधी दिली बोलण्याची, त्याबद्दल खरंच तुमचे आणि तुमच्या आरचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.